धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, येत्या बापू अध्यक्ष महोदय, नंतर तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर पांडुरंग आहेत ना आपल्याबरोबर, या बोलण्यासाठी मी उभा आहे. कालचेच आहेत अध्यक्ष महोदय, दोनच राहिले. या अर्थसंकल्पामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाची प्रतिपूर्ती योजना जाहीर झाली. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, प्रतिपूर्ती म्हणजे आधी 100% फीस भरायची आणि नंतर शासन त्यांना पैसे देणार. अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती नाही आहे सर्वसामान्य माणसाची की ती 100% फीस भरायची. जशी SC/ST विद्यार्थ्यांना सुविधा आहे, त्यांना फीस भरावी लागत नाही. आता प्रतिपूर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की आधी पालकांनी फीस 100% भरायची, नंतर त्यांना फीस परत मिळणार. आपण सन्मान्य सदस्यांना पण त्याबाबत थोडे अवगत करावं. तर माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय की जशी या योजना आहेत, शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, याचे सुद्धा पैसे 2-2 वर्ष येत नाहीत. त्या शैक्षणिक संस्था ऍडमिशन घेताना 100% फीस भरा तर तुम्हाला ऍडमिशन देऊ अशी अट पालकांना टाकू शकतात. त्यामुळं माझी विनंती आहे की आपल्याला जर खरंच मुलींच्या शिक्षणासाठी प्रामाणिक इच्छा सरकारची असेल तर प्रतिपूर्ती करण्यापेक्षा त्यांना ऍडमिशन घेतानाच 1 रुपयाही न घेता ऍडमिशन, शिक्षण शुल्क न घेता ऍडमिशन द्यावं असे आदेश सरकारनं शैक्षणिक संस्थांना काढावेत. अध्यक्ष महोदय, दुसरा, शेतकऱ्यांच्या बाबतीत या अर्थसंकल्पात एक घोषणा केली गेली की सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देणार. अध्यक्ष महोदय, सोयाबीनचे भाव आज 4,500 रुपये सोयाबीनचा भाव आहे. 2021 मध्ये 10,000-11,000 पर्यंत भाव होता. एका हेक्टरमध्ये जरी 7 क्विंटल जरी उत्पादन म्हणलं तरी हेक्टरी जवळपास 5,000 रुपयाचा फरक आहे भावामध्ये. आणि आपण शेतकऱ्यांना पैसे किती देतोय? एका क्विंटलचे पैसे देतोय. अध्यक्ष महोदय, ही अनुदान द्यायची वेळ पडली नसती जर आपण आपलं जर डबल इंजिन सरकार केंद्र सरकारमध्ये आहे, त्यांना जर सांगितलं असतं की तुम्ही खाद्यतेल आयात शुल्क वाढवा, DOC आयातीवर बंदी घाला. DOC कुणाला लागते? पोल्ट्री उत्पादकांसाठी. म्हणजे ह्या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा पोल्ट्री उत्पादकांची काळजी जास्त आहे. त्यामुळं 5,000 रुपये देऊन शेतकऱ्याचं नुकसान भरून येणार नाही. त्यामुळे माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की सरकारनं केंद्र सरकारला विनंती करावी की DOC आयातीवर आयात बंदी करावी, तरच सोयाबीनचे भाव वाढतील. अध्यक्ष महोदय, दुसरा सगळ्यात महत्वाचा, पीक कर्जाच्या बाबतीत नेहमी आपले सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात आम्ही बँकांवर गुन्हे दाखल करू. सिबिलचा असेल, OTS असेल किंवा ज्यांनी राईट ऑफ मध्ये ज्यांचं कर्ज झालंय अशांना बँका आजही कर्ज देत नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजानं सावकाराच्या दारात जावं लागतं. नुसती घोषणा करण्यापेक्षा, आम्ही गुन्हे दाखल करून असे घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करावी आणि खरे गुन्हे दाखल किती झालेत हे सरकारनं सांगावं. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो. शेवटचा सगळ्यात महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, दुधाच्या भावाच्या बाबतीत आपण सांगितलं 5 रुपये अनुदान देऊ. या आधीचंही अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांचं अजून मिळालेलं नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रात दुधाला 25 ते 33 रुपये भाव आहे. परंतु आपल्या बाजूचे जे राज्य आहेत, गुजरातमध्ये 34 ते 36 रुपये दुधाला भाव आहे, तेलंगणामध्ये 39 ते 40 रुपये भाव आहे, कर्नाटकमध्ये 32 ते 36 आहे, आंध्र प्रदेशमध्ये 33 ते 37 आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच विचारायचं आहे की बाजूच्या राज्यात, आपल्या लगतच्या राज्यात एवढा भाव मिळत असताना आपल्या राज्यात भाव का कमी आहे? सन्माननीय सदस्य अशोकजी पवार, 2 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय, संपवतो 2 मिनिटात. बापू 1 मिनिट. अध्यक्ष कन्क्लूड करतो अध्यक्ष काल महोदय. सभागृहातली यादीत वाचतोय आपण, त्यातले राहिलेले आहेत सगळे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला एवढंच सरकारला सांगायचंय की नुसतं अनुदानाच्या घोषणा करण्यापेक्षा बाजूच्या राज्यात भाव जास्त काय तर आपल्या राज्यात का कमी आहेत ह्या बाबतचा शासनाने विचार करणं आणि त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय, पार्टी सारथी महायुतीच्या बाबतीत PhD धारकांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, मातंग समाजासाठी RT आणि मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च सन्माननीय सदस्य अशोकजी पवार आपण घोषणा केली होती, याची सुद्धा अंमलबजावणी करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष